नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। जसे की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आपण 10th स्टँडर्ड बोर्ड एक्झामची जी काही इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज आहे तर ती सुरू केलेली आहे आणि त्यातला आजचा आपला 8वा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 मेटलर्जी या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे प्रिव्हियस इयरच्या एक्झाम्समध्ये आलेले आहेत किंवा जे तुमच्या एक्झामला येऊ शकतात। आणि बरेचसे चॅप्टरमध्ये असे पण काही टॉपिक्स असतात ज्याच्यामध्ये अजूनपर्यंत कधीच प्रश्न नाही विचारले गेलेत, तर ते टॉपिक्स कोणते आहेत आणि ते टॉपिक्स तुम्ही स्किप करू शकता का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो लेट अस स्टार्ट। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इंट्रोडक्शन। ॲज युजुअल तुम्हाला याच्यावरती कुठलाही प्रश्न येत नाही, सो तुम्ही हे स्किप करू शकता। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल आणि फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल। याच्यावरती सहसा कसे प्रश्न येतात तर तुम्हाला डिफरन्स बिटवीन येऊ शकतं पहिली गोष्ट म्हणजे, आणि तुम्ही जर डिफरन्स बिटवीन केलं तर तुम्हाला बाकी सगळे पॉईंट्स लिहिता येतील। म्हणजे जरी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन मेटल्स किंवा त्यासोबतच प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स सेपरेटली विचारला तरी पण तुम्ही लिहू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी एक महत्त्वाचा MCQ बनतो, ते म्हणजे असं की सगळे जे काही मेटल्स आहेत त्यामध्ये टंगस्टन हा जो मेटल आहे याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात जास्त असतो। सो तुम्हाला MCQजमध्ये हा प्रश्न विचारला जातो। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नॉन मेटल्समध्ये जर आपण पाहिलं तर ब्रोमियम हा जो ब्रोमाइन हा जो आपला नॉन मेटल आहे तर हा लिक्विड स्टेटमध्ये आहे। हे एक्सेप्शन आहे, बाकी सगळे मोस्टली गॅशियस स्टेटमध्ये वगैरे पाहायला मिळतात, सॉलिड किंवा गॅशियसमध्ये, पण ब्रोमिन एक्सेप्शन आहे। आफ्टर दॅट डायमंड जे आहे तर ते जे की कार्बनचे गॅलोट्रोप आहे ते सगळ्यात हार्डेस्ट मॅटर आहे किंवा सगळ्यात हार्डेस्ट नॉन मेटल आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्रेफाईट जे आहे तर ते गुड कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी आहे। त्यासोबतच तुम्हाला हे जे एक्सेप्शन्स आहेत तर ते ऑडमेन आउटमध्ये, MCQजमध्ये किंवा आन्सर इन वन सेंटेन्समध्ये येऊ शकतात। सो प्लीज यांना अंडरलाईन करून ठेवा किंवा हायलाईट करून ठेवा। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲज युजुअल तुम्ही हे सगळे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते स्किप करू शकता। नेक्स्ट इथून ना एक गिव्ह द रिझनमधला क्वेश्चन बनतो, जो की तुम्हाला ऑलरेडी एक्सरसाइजमध्ये आहे। सो गिव्ह द रिझन्स तुम्ही फक्त एक्सरसाइजमधले केले तरी पण चालणार आहे। तर क्वेश्चन असा आहे की आपण सोडियमला केरोसिनमध्ये का ठेवतो, तर हे गिव्ह द रिझनचा आन्सर तुम्हाला इथे पाहायला मिळेल। एक्सरसाइजमधलेच फक्त गिव्ह द रिझन करायचे आहे, तेवढे केले तरी पण सफिशियंट आहे, ठीक आहे। बाकी तुम्ही हवं तर स्किप करू शकता। हे एक जी सिरीज आहे तरी लक्षात ठेवा MCQजमध्ये विचारली जाते, बाकी हे नाही केलं तरी पण चालेल। त्याच्यानंतर रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नायट्रिक ॲसिड, डिरेक्टली कुठल्याही प्रकारचा प्रश्न येत नाही, पण तुम्ही ॲटलिस्ट एकदा वाचून ठेवा। नेक्स्ट अगेन हे ॲक्वारेजिया जे आहे तर याच्यामध्ये जे प्रपोर्शन आहे हे अगेन MCQजमध्ये येतं की कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड यांचा रेशो आहे 3:1। कधी कधी याच्यामध्ये कन्फ्यूज करण्यासाठी 1:3, 1/3 असं काय काय खूप सारे दिलं जातं, तर ते लक्षात ठेवा की 3:1 आहे आणि ते पण HCl नायट्रिक ॲसिड आहे, ठीक आहे। आफ्टर दॅट हे याच्यावरती प्रश्न येतात, कधी कधी तुम्हाला इथे ब्लँक दिलं जातं आणि मग इथे काय येईल असं विचारलं जातं, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यावरती आधारित 5 क्वेश्चन्स येतात। तुम्हाला माहिती असेल आपला जो लास्ट क्वेश्चन आहे तर तो 5 मार्क्सचा असतो पेपरमध्ये, तर याच्यावरती आधारित 5 प्रश्न येतात की याच्यामधले हायली रिॲक्टिव्ह कुठले आहेत, मॉडरेटली रिॲक्टिव्ह कुठले आहेत, लोअर रिॲक्टिव्ह कुठले आहेत, मग त्याच्यामध्ये वॉटरशी कोणते रिॲक्ट करणार, याच्यामधून बघूनच आन्सर लिहायचं असतं, एक्स्ट्रा काहीच नाही आहे। पण तुम्हाला हे वाचता आला पाहिजे हा जो डायग्राम आहे तर तो, ठीक आहे। बाकी याच्यावरती तुम्हाला रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे काय असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण याच्या आधारे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल्स, तर हे तुम्हाला एक शॉर्ट नोटमध्ये येऊ शकतं। सो त्यासाठी तुम्हाला ही रिॲक्शन लक्षात ठेवायची, कुठली पण एक करा, जास्त करायची गरज नाही, एकच कुठली तरी रिॲक्शन करा आणि मग मेटल आणि नॉन मेटलमध्ये कसं रिॲक्शन होतं ते दाखवायचं आहे। आफ्टर दॅट अजून एक गिव्ह द रिझनमध्ये प्रश्न बनतो की पार्शियल कंबशनमध्ये कार्बन मोनोऑक्साईड बनतं आणि कंप्लीट कंबशनमध्ये कार्बन डायऑक्साईड बनतं। सो याच्यावरती तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की पार्शियलमध्ये कार्बन मोनोऑक्साईड आणि कंप्लीट कंबशनमध्ये कार्बन डायऑक्साईड बनतं। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयोनिक जे कंपाऊंड्स आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा यांच्या प्रॉपर्टीज तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत, तर या प्रॉपर्टीज, ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज या ज्या 5 आहेत ना, येस, 5 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचे आहेत। एवढं मोठं लिहायची गरज नाही आहे, शॉर्टकटमध्ये लिहायचं आहे, कारण आलं तर 2 मार्कांना येतं। सो मिनिमम 4 प्रॉपर्टीज तुम्ही लिहिल्या पाहिजेत, या लहान आहेत लक्षात ठेवा। हे जे आहे याच्यामध्ये काय आर वॉटर सोल्युबल, एवढं लिहिलं तरी पण चालेल। आणि नेक्स्ट आहे कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट बट कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन मॉल्टन स्टेट वगैरे किंवा ॲक्वियस स्टेट, ठीक आहे, एवढं लिहिलं तरी पण चालेल।
हे करायची गरज नाही आहे. याच्यामध्ये पण आयोनिक कंपाऊंडचं डेफिनेशन जी आहे तर ती करायची आहे की आयोनिक कंपाऊंड्स म्हणजे काय, ही डेफिनेशन आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते. बाकी व्हॉट इज मीन बाय मेटलर्जी एक खूप जास्त गाजलेला क्वेश्चन म्हणूया आपण, तर हा क्वेश्चन एक करायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्समध्ये सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. हा क्वेश्चन विचारला जातो, बऱ्याचदा विचारला पण गेला आहे. त्यातल्या त्यात विल्फ्ले टेबल मेथड खूपदा विचारलं गेलं आहे. तर तुम्हाला डायग्राम दिलं जातं आणि आयडेंटिफाय करायचं हे काय आहे आणि मग याच्यावरती शॉर्ट नोट लिहायला विचारली जाते, किंवा तुम्हाला डायग्राम पण दिला जात नाही आणि डिरेक्टली विल्फ्ले टेबल मेथडला एक्सप्लेन करा अलॉंग विथ डायग्राम असं दिलं जातं. तुम्हाला अलॉंग विथ डायग्राम दिलं असेल किंवा नसेल, डायग्राम काढणं कंपल्सरी आहे. ओके, सो तुम्ही डायग्राम ड्रॉ करणार आहातच. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. ही मेथड पण बऱ्याचदा एक्झामला येऊन गेली आहे. ॲक्च्युली या चॅप्टरमध्ये मेथडच महत्त्वाच्या आहेत. आपण पाहिलं की याच्यामधलं इतकं काहीच महत्त्वाचं नव्हतं. आपण सरळ सरळ एवढे मोठे मोठे पॅरेग्राफ स्किप करू शकतो, पण ह्या ज्या मेथड्स आहेत त्या आपण नाही स्किप करू शकत, कारण चॅप्टर्स मेटॅलर्जी आहे. सो त्याच्यामुळे मेटॅलर्जीमध्ये जे काही येतं ते तुम्हाला करावंच लागेल. सो अगेन हायड्रॉलिक सेपरेशन मेथडमध्ये आपण डायग्राम कंपल्सरी तुम्ही ड्रॉ करणार आहात. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड कधी ड्रॉ करायला नाही विचारले, पण तुम्हाला हे देऊन याच्यावरती क्वेश्चन्स मात्र विचारले गेले. सो त्यासाठी हे करा. इवन तुम्हाला ही मेथड देऊन याचं एखादं एक्झाम्पल पण विचारलं जाऊ शकतं. सो हे एक्झाम्पल्स पण करायचे आहेत. त्याच्यानंतर फ्रोथ फ्लोटेशन मेथड अगेन बऱ्याचशा PYQsमध्ये आली आहे. मॅग्नेटिक एवढी महत्त्वाची नाही आहे, बट तुम्हाला बाकीच्या ह्या ज्या फ्रोथ फ्लोटेशन वगैरे आहेत तर त्या कराव्या लागतील. लिचिंग पण ॲज सच एक्सप्लेन करा अशी नाही आली आहे, बट याच्यामध्ये गिव्ह द रिझन्सवरती प्रश्न येतात जे की एक्सरसाइजमध्ये आहेत तर तेवढेच. बाकी तुम्ही मधलं स्किप केलं तरी पण चालेल. ॲल्युमिनियममध्ये ॲल्युमिनियमचं कुठं गेलं, हे जे आहे बॉक्साईट, बॉक्साईट आणि बॉक्साईटचं फॉर्म्युला. ॲल्युमिनियमचं ओर जे आहे बॉक्साईट हे लक्षात ठेवायचं आहे. MCQsमध्ये मॅच द कॉलममध्ये आन्सर इन वन सेंटेन्समध्ये कुठेही विचारलं जातं, आणि बॉक्साईटचा फॉर्म्युला. आफ्टर दॅट हॉल्स प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. याच्यामध्ये तुम्हाला क्रायोलाइट आणि फ्ल्युअर्सपार बघायला मिळते. तर एक्झाममध्ये असा पण क्वेश्चन येतो हे डायग्राम देऊन, याचं यूज काय आहे. त्यासोबतच तुम्हाला ॲल्युमिनियम जे आहे तर ते डिपॉझिट होतात कॅथोडवरती, आणि त्याच्यामुळे आपल्याला टाईम टू टाईम जे आहे तर ते कॅथोड रिमूव्ह करून बदलायला वगैरे लागतं. तर ते का लागतं, सो हे गिव्ह द रिझन्समध्ये विचारलं जातं. त्याच्यामुळे हे पॅराग्राफ लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे व्हॉट इज मीन बाय रोस्टिंग अँड व्हॉट इज मीन बाय कॅल्सिलेशन. ओके, बाकी तुम्ही अदलंमधलं स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे कोरोजन. सो कोरोजन आय थिंक आपण केमिकल इक्वेशन्सवाल्या चॅप्टरमध्ये पण पाहिलं होतं, बट त्याच्यापेक्षा जास्त पार्ट याच्यामध्ये आहे. सगळ्यात पहिली गोष्ट कोरोनेशनची कोरोजनची डेफिनेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोरोजनचं रिझन्स काय काय आहेत, कशामुळे कोरोजन होतं. सो या ठिकाणी तुम्हाला काही रिझन्स पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी काय कराल. सो प्रिव्हेंटेशनच्या मेथड्स पण आहेत. सो इन शॉर्ट तुम्हाला हे पूर्ण स्पॅन करायचं आहे, कारण याच्यावरती एक 4 ते 5 मार्कांचे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे कसं सेपरेट क्वेश्चन्स येतील. एकतर व्हॉट इज मीन बाय कोरोजन आणि व्हॉट आर दी रिझन्स फॉर करोजन, किंवा हाफ कोरोजन इज ऑकर्ड, किंवा प्रिव्हेंटेशन ऑफ करोजन. ओके, असे काही क्वेश्चन्स याच्यामध्ये बनू शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गॅल्वनायझिंग. तुम्हाला पूर्ण शॉर्ट नोट लिहायला येते, डायग्राम करायची गरज नाही आहे. अगेन टिनिंग आणि गॅल्वनायझेशन दोन्ही एकत्र शॉर्ट नोट लिहायला येऊ शकतं. नेक्स्ट आहे ॲनोडायझेशनचं फक्त डेफिनेशन करा. इलेक्ट्रोप्लॅटिंग करायची गरज नाही आहे, यू कॅन स्किप. ॲलोईंग मात्र शॉर्ट नोटसाठी विचारलं जातं, सो ॲलोईंग तुम्हाला करायचं आहे. ॲलोईंगमध्ये सगळं, इवन हे पण लक्षात ठेवा की ब्रॉन्झ कोणापासून बनलेला आहे, कॉपर आणि टीनपासून. आणि ब्रास कोणापासून बनलेला आहे, स्टेनलेस स्टील कोणापासून बनलेला आहे. सो हे तुम्हाला MCQsमध्ये म्हणा, मॅथ्सच्या कॉलम्समध्ये किंवा आन्सर इन वन सेंटेन्समध्ये पण विचारलं जाऊ शकतं. सो इथपर्यंत आपण सगळं पाहिलं आहे. आता इथे बघा राईट द नेम्स कसं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, सो हे राईट द नेम्स करा म्हणजे तुमची MCQची प्रॅक्टिस होईल. मॅथ्स कॉलम्स काही इझी आहे, पटापट होणारे सगळे क्वेश्चन्स आहेत. हे सगळे टर्म्स आपण पाहिले. सायंटिफिक रिझन यातले करायचेच आहेत, मी आता या व्हिडिओमध्ये खूपदा सांगून झालं आहे. पण एक्सरसाइजमधले जे काही सायंटिफिक रिझन्स आहेत तेवढे सगळे करायचे आहेत, आणि तेच फक्त महत्त्वाचे आहेत. बघा जे सांगितले ते याच्यामध्ये सगळं आहेच. ठीक आहे, सो तुम्ही फक्त एक्सरसाइजमधले गिव्ह द रिझन्स केले तरी पण इनफ आहे.
नेक्स्ट आहे हा बघा, हा जो क्वेश्चन आहे तर हा पेरियोडिक क्लासिफिकेशनमध्ये पण असे बरेचसे क्वेश्चन्स येतात की दिलेलं जे आहे याच्यापासून जो एलिमेंट आहे तर तो ओळखा, कुठल्या ग्रुपमध्ये येतो, कुठल्या पिरियडमध्ये येतो. त्याचप्रमाणे याच्यामध्ये पण आहे की हा जो मेटल आहे तर तो कसा आहे, रिॲक्टिव्ह आहे, नॉन रिॲक्टिव्ह आहे आणि याची रिॲक्शन लिहा वगैरे. हे अशा क्वेश्चनला पण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स म्हणतो, तर असे प्रश्न येऊ शकतात. बाकी डायग्रामबद्दल आपण ऑलरेडी पाहिलं आहे, कोणाच्या लक्षात ठेवायचं कोणाच्या नाही. बाकी रिॲक्शन लिहायला जर विचारलं गेलंच तर याच्यामध्ये येऊ शकतं झिंक ऑक्साईड आणि फेरिक ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम. बाकी तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे पण तुम्हाला येऊ शकतं 1-2 मार्कांसाठी वगैरे, की एलिमेंटची नावं दिली जातील आणि यांना रिॲक्टिव्ह, नॉन रिॲक्टिव्ह, मॉडरेटली रिॲक्टिव्हमध्ये डिवाईड करा. ओके. सो बाकीचे हे क्वेश्चन्समध्ये आपण पाहिले कुठले डायग्राम महत्त्वाचे त्यांनी कुठले करायचे आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी जेवढे सांगितले तेवढेच प्रश्न करायचे आहेत. जे स्किप करायला सांगितलं आहे अर्थात तुम्ही स्किप करू शकता, तुम्हाला स्वतःहून अभ्यास करायचा नक्की करा, पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही स्किप नक्कीच करू शकता. ठीक आहे. सो हा चॅप्टर मोस्टली असा आहे, जो पहिला पार्ट आहे या चॅप्टरमधला, त्याच्यामध्ये बरेचसे टॉपिक्स आहेत जे आपण स्किप करू शकतो, पण जसं मेटॅलर्जी स्टार्ट होते तसं आपल्याला गोष्टी कराव्या लागतील, कारण त्या सगळ्याच कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये आधी येऊन गेलेले आहेत. सो त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी कराव्याच लागतील. आय नो हा चॅप्टर थोडासा मोठा होऊ शकतो, बट तुम्ही जर हा चॅप्टर केला तर हा चॅप्टर हायली वेटेज आहे, सो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करता येतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट चॅप्टर्सचे पण तुम्हाला अशाच पद्धतीने इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, कारण तुम्हाला सगळ्यांनाच आता माहिती आहे यूट्यूबवरती कॉन्टेंट अपलोड करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो आणि अर्थात ते माझं कामच आहे, पण तुम्ही जर ते शेअर केलं तर थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि त्याच मोटिवेशनने मी अजून व्हिडिओज अपलोड करेन ज्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.